नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी उमेश जानराव शुभम ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, बरेचसे आपले टरबूज उत्पादक शेतकरी बांधव आपल्या संपर्कात आहे आणि बऱ्याचशा शेतकरी मित्रांचं म्हणणं झालं की सध्या काय भाव आहे आणि पुढे फेब्रुवारीच्या शेवट महिन्यापर्यंत काय भाव राहतील किंवा मार्चमध्ये एकंदरीत सरासरी टरबूजाला किती भाव राहील, कुठपर्यंत भाव राहण्याचा एक अंदाज आहे आणि लागवडी किती आहे, काय आहे याच्याबद्दल थोडंसं सविस्तर माहिती द्या. बऱ्याचशा शेतकऱ्यांना आपल्याला कमेंट पण टाकले होते आणि बरेचसे शेतकरी बांधव जे आहेत आपले, तर त्यांचे फोन पण आले होते. तर त्याच्यामुळे आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच बाजारभावाचे अंदाज जे आहेत आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून आता दर आठवड्याला किंवा शक्य होईल तिथे ज्या भावाचा सौदा झालेला आहे त्यानुसार नाही का आपण लाईव्ह बाजारभावाचे अपडेट नाही का देत राहू. तर याच्यासाठी शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ इतर आपले जे टरबूज उत्पादक शेतकरी बांधव जे आहेत तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून नाही का त्यांना पण टरबूजाचे जे बाजारभाव आहेत तर हे त्यांच्यापर्यंत पण नाही का लाईव्ह अपडेट राहील. तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आता आपण बघूया की सध्या लागवडी जे भाव जे आहेत तर कशामुळे भाव टिकून आहेत आणि कशामुळे ह्या वर्षी इतके जास्त नाही का बाजारभाव राहिलेले आहेत. तर हे आपण नाही का एकदा सविस्तर बघू. तर शेतकरी मित्रांनो, काय झालं गेल्या 2025 मध्ये टरबूज पिकाची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लागवड झाली होती. त्याचं कारण बी तसंच होतं की 2023-24ला दुष्काळ सदृश्य असल्यामुळे दुष्काळ परिस्थिती होती आणि त्यावेळेस टरबूज पिकाच्या लागवडी खूप कमी प्रमाणात झालेल्या होत्या आणि त्यावेळेस शेतकऱ्यांचे खूप टरबुजामध्ये नाही का चांगले पैसे झाले आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यांनी नाही का त्याचं अनुकरण मागच्या वर्षी केलं. मागच्या वर्षी खूप अति प्रमाणामध्ये नाही का टरबूज पिकाच्या लागवडी झाल्या होत्या. खूप टरबूजचे प्लॉट होते, भरपूर नाही का शेतकऱ्यांनी टरबूज पिकवलं आणि त्याचा परिणाम असा झाला की टरबुजामध्ये मागच्या वर्षी पूर्ण वर्षभर नाही का मंदी राहिली. म्हणजे एक तुम्ही जर बघितलं तर जागेवरचे जे रेट होते तर शेतकऱ्याला एक 9 ते 10 रुपयाच्या वरती नाही का कुठेच शेतकऱ्याला नाही का जागेवरती रेट मिळाला नाही. क्वचित शेतकरी असे होते की त्यांना मागच्या वर्षी नाही का एक 9-10 रुपयाचा रेट नाही का मिळाले होते आणि ते पण जास्त दिवस नाही, एक 8 ते 10 दिवसापर्यंतच नाही का ते रेट टिकून होते. म्हणजे जर बघितलं तर कोणी शेतकऱ्याला 3 रुपये, 2 रुपये, 4 रुपये, 5 रुपये, 7 रुपये, 8 रुपये ह्या रेटनुसारच नाही का टरबूज पिकाला नाही का शेतकऱ्यांना रेट मिळाले आणि त्याचा परिणाम पण तसाच झाला की शेतकऱ्याचा खर्च जास्त झाला आणि उत्पादन पण कमी निघालं. कारण की मागच्या वर्षी पण नाही का थंडी भरपूर होती. शेतकऱ्यांनी ऑगस्ट लागवडी केलेल्या होत्या, जे नोव्हेंबर डिसेंबरच्या लागवडी होत्या आणि त्याच्यामध्ये मधमाशीचा प्रॉब्लेम भरपूर असतो. मधमाशी थंडीच्या दिवसामध्ये येत नाही, त्याचा परिणाम सेटिंग कमी होते आणि सेटिंग कमी झाली म्हणजे त्याच्यात उत्पादन कमी मिळतं आणि उत्पादन कमी मिळाल्यामुळं शेतकऱ्यांचा जो खर्च आहे, तुम्हाला रोपाचा खर्च आहे, मल्चिंगचा खर्च आहे, फवारणीचा खर्च आहे, खताचा खर्च आहे, हे खर्च तर आपल्याला करावंच लागतं. मेहनतीचा तुमची नांगरणी वखरणी काय जे असेल, रोटावेटर वगैरे हा सर्व खर्च नाही का येतच असतो. पण त्याच्यामध्ये उत्पादन नाही का उत्पादन घटलं आणि त्यातल्या त्यात भाव पण मिळाला नाही. म्हणजे शेतकऱ्याला जो झालेला खर्च होता फक्त तेवढाच निघाला. त्याच्यामध्ये जे नफा व्हायला पाहिजे नव्हता तो नफा मिळाला नाही आणि काही शेतकऱ्याची परिस्थिती तर अशी होती का त्यांचा झालेला खर्च पण निघाला नाही. जर एकरी 70, 80, 90 हजार रुपयेपर्यंत जर खर्च झालेला होता तर त्यांचे 50-60 हजार रुपये असेच झालेले होते. त्याच्यामुळं शेतकरी मागच्या वर्षी इतके त्रस्त झालेले होते टरबूज पिकामध्ये का त्यांना त्यांचा झालेला खर्च न निघल्यामुळे सुद्धा त्यांनी नाही का यावर्षी टरबूज लावायची त्यांची इच्छा झाली नाही आणि यावर्षी खूपच कमी शेतकऱ्यांनी टरबूज लागवडीसाठी नाही का प्राधान्य दिलं. त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी नाही का टरबूज लागवडी केली ते आज फायद्यात आहे आणि त्यांचे चांगले 2 पैसे पण नाही का होत आहे. तर आता ज्या लागवडी समजा आता जे टरबूज निघताय, आता जे तोडे चालू आहे, आता ज्यांची काढणी चालू आहे तर त्यांना खूपच चांगला दर मिळत आहे. आज जर रेट बघितला आपण तर 18 रुपयापासून तर 24-25 रुपये 24-25 रुपये, 23 रुपये, 22 रुपये, 20 रुपये, 18 रुपये असे मालाच्या क्वालिटीनुसार नाही का रेट आज मार्केटमध्ये चालू आहे. आणि बाहेरच्या मंड्यांमध्ये जर बघितलं तुम्ही, दुसऱ्या राज्यांमध्ये जर बघितलं
तर काही ठिकाणी 28 रुपये 30 रुपयाचे रेट चालू आहे मंडीला, काही ठिकाणी 35 रुपये 33 रुपये असे पण रेट चालू आहे. जे टॉप क्वालिटीचा माल आहे त्याला 30 ते 35 रुपयेपर्यंतचे रेट आज, जो एक नंबरचा माल जो आहे तर तो त्याला आज रेट चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे रेट अशा सध्या चालू आहे आणि अजून रेट बऱ्यापैकी टिकून राहतील असा एक अंदाज आहे, कारण की यावर्षी लागवडी खूप कमी आहे आणि अजून आता लागवडीने काही भागांमध्ये जर बघितलं तुम्ही की जिथं भरपूर पाणी असतं आणि तिथं जास्त पाणी असल्यामुळं, जास्त डोंगराळ भाग असल्यामुळं काय होतं, तिथं थंडी जास्त दिवस राहते. मग अशा ठिकाणी काय होतं, टरबूज लागवडी खूप उशिरा करतात. आता जर काही ठिकाणी बघितलं तर आता 15 फेब्रुवारीच्या नंतर टरबूज लागवडी काही ठिकाणी होत आहे. काही ठिकाणी 1 फेब्रुवारी पासून झालेली आहे, काही ठिकाणी 15 जानेवारी पासून लागवडी केलेली आहे. कारण की उशिरा लागवडी करण्याचं कारण एकच शेतकरी मित्रांनो, थंडी जास्त असल्यामुळे मधमाशीचा प्रॉब्लेम येतो. मधमाशी लवकर येत नाही आणि मधमाशी लवकर न आल्यामुळे सेटिंग होत नाही आणि परिणामतः त्याच्यामध्ये उत्पादन कमी होतं. त्याच्यामुळं ज्या भागांमध्ये पाणी भरपूर आहे तिथं उशिरा लागवडी, म्हणजे ह्या महिन्यामध्ये पूर्ण महिना त्या लागवडी राहतील. आणि थंडीच्या दिवसामध्ये टरबूजाला कमी दिवसात पण येतो. तो एक 60 ते 65-70 दिवसाच्या आतमध्येच टरबूज काढणीसाठी पण येत असतो. आणि थंडीच्या दिवसामध्ये एक 70 ते 80, 90, 95 काही ठिकाणी 3-3 महिने पण होऊन जातात तरी टरबूज तोडणीसाठी येत नाही. थंडीच्या दिवसामध्ये जास्त कालावधी लागतो आणि सेटिंग पण मागं पुढं होते. थोडं उत्पादनामध्ये पण आपल्याला कमी अधिक प्रमाणामध्ये उत्पादन भेटतं आणि खर्च पण जास्त होतो. पण यावर्षी काय झालं, टरबूजाला भाव चांगले असल्यामुळं यावर्षी उत्पादनामध्ये खूप परवडेबल आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या भागामधून आमचा व्हिडिओ बघत आहात आणि तुमच्याकडे टरबूजाची लागवड किती होते आणि काय बाजारभाव चालू आहे, जर तुम्ही आमचा व्हिडिओ बघत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात, तालुक्यामधून आहात, तुमच्याकडे कोणत्या व्हरायटी लावल्या जाते आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने लागवड करता ते पण नक्की मित्रांनो सांगा. आता याच्यामध्ये पुढचे जे बाजारभावाचे अंदाज आहे, तर एक अपेक्षा आहे की जर आजचे रेट जर जागेवर 22, 23, 24 रुपये 25 रुपयेपर्यंत जर चालू असेल तर कदाचित जास्तीत जास्त एक 5 रुपये सरासरी आजच्या रेटनुसार एक पुढच्या महिन्यामध्ये मार्चमध्ये टरबूजाचे भाव कमी होऊ शकते. म्हणजे ज्या भागामध्ये आज 25 रुपयाचे रेट चालू आहे तिथं 18 ते 20 रुपये राहतील आणि ज्या भागामध्ये 18-20 रुपये चालू आहे त्या भागामध्ये एक 14-15 रुपयेपर्यंत रेट किलोचे जर राहण्याचे अंदाज आहे. कारण की लागवडी तर मागच्या वर्षीच्या तुलनेत जे बघितल्या येत आहे तर ह्या वर्षी खूप कमी प्रमाणामध्ये लागवडी आहेत. जास्त टरबूजच्या लागवडीच नाही आणि थंडी थोडं जास्त दिवसापर्यंत राहिली त्याच्यामुळं थोडंसं सेटिंगसाठी खूप प्रॉब्लेम आलेला आहे. आणि आता पण सध्या जर आपण वातावरणाची जर परिस्थिती बघितली तर सध्या ढगाळ वातावरण आहे. बऱ्याचशा ठिकाणी आपण कांदा बियाण्याचे प्लॉट बघत असेल, टरबूजावरती जर बघितलं तर मधमाशीच नाहीये. त्याच्यामुळं सेटिंगचा खूप मोठा प्रॉब्लेम येतोय. पण त्याच्यामुळं मला तरी नाही वाटत असं की सेटिंग जर कमी प्रमाणात झाली तर टरबूजाचे जास्त प्रमाणात उत्पन्न येईल म्हणून. उत्पन्न हे मध्यमच येणार आहे. कोणीच असं म्हणणार नाही जास्त की खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन निघालं. ज्यांचे प्लॉट आजपासून एक 20 ते 25 दिवसाला शॉर्टिंगला राहणार आहे किंवा काही जे 15 दिवसामध्ये राहणार आहे, काहीचे 8-10 दिवसात शॉर्टिंगला आहे, त्यांची जर बघितली तर खूप कमी प्रमाणामध्ये सेटिंग आहे. असं वाटत नाही की 10-15 टनाच्या वर टरबूज निघतील किंवा क्वचित असे शेतकरी आहे का त्यांचे 15 ते 20 टनापर्यंत ॲव्हरेज निघू शकतात. तर खूपच कमी प्रमाणामध्ये यावर्षी लागवडी पण आहे आणि त्याच्यावरती उत्पादन पण खूप कमी प्रमाणात निघणार आहे. त्याच्यामुळे एक असा अंदाज आहे की मार्च महिन्यामध्ये पण आपल्याला टोमॅटोला चांगले बाजारभाव राहू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, तुमचा पण अंदाज काय नक्की सांगा. मी पण एक शेतकरी आहे आणि त्यानुसारच मार्केटमध्ये जे बघितल्या जातंय त्यानुसारच तुम्हाला एक अंदाज सांगतोय माझ्या एक अनुभवानुसार. तुमचा पण अंदाज काय वाटतोय तर शेतकरी मित्रांनो नक्की एक कमेंटमध्ये सांगा. अंदाज हा अंदाज असतो. शेवटी बाजार वातावरणात जर काही बदल झाला तर रेटमध्ये मागं पुढं होऊ शकतो. तर आजच्यासाठी एवढंच आणि इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, पुढील बाजारभावाचा अंदाज असेल किंवा पुढे जर काही मार्केटमध्ये अजून कमी जास्त होणार असलं, तर वातावरणात जर बदल झाला, काही भावामध्ये जर कमी जास्त होणार असला तर नक्कीच त्याच्यावरती आपण पुन्हा व्हिडिओ बनवू. आणि हे बाजारभाव जे आहेत तर असेच चालू राहायला पाहिजे का, व्हिडिओ कंटिन्यू दर आठवड्याला आपण द्यायला म्हणजे अपलोड करायला पाहिजे का शेतकऱ्यांच्या माहितीसाठी? तर एक कमेंटमध्ये आपले राय शेतकरी मित्रांनो नक्की कळवा, जेणेकरून शेतकऱ्यांना होता होईल तितकं जर आपण दिवसाआड किंवा दररोजच्या अपडेट ज्या बाजारभावाच्या आहे, कुठे काय
बाजारभावाचे सौदे झालेले हे पण नाही का आपण शक्यतो टाकण्याचा प्रयत्न करू. पण शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे काय बाजारभाव चालू आहे तर याच्या पण तुम्ही जर अपडेट जर देत राहिले, जर तुम्ही जर कमेंटमध्ये जर नाही का मेसेज टाकला, कमेंटमध्ये जर सांगितलं तर नक्कीच बाकीच्या शेतकऱ्यांना पण नाही का याचा चांगला फायदा होतो. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा शेतकरी मित्रांनो, कमेंटमध्ये टाकत चला की तुमच्याकडे काय सौदे चालू आहे, काय बाजारभाव जागेवर चालू आहे, मार्केटला कुठं जवळपास जर जात असेल तर ते पण सांगत चला. म्हणजे याचा बाकीच्या शेतकरी मित्रांना खूप मोठा फायदा असतो. काय सांगावं, आपली एक कमेंट नाही का खूप मोठ्या शेतकऱ्यांना नाही का त्याचा फायदा करून जाऊ शकते. त्याच्यामुळं मित्रांनो, संकुचित न होता नाही का कमेंट करण्यासाठी नाही का घाबरू नका. निश्चितच नाही का तुमचा कमेंटचा नाही का बाकीचे शेतकरी पण नाही का वाट बघत असतात. त्याच्यामुळं तुमचा सौदा झालेला जर असेल तर तुम्ही जो भाव दिलेला असेल, रिअलमध्ये जो भाव झालेला आहे त्या भावाची नाही का तुम्ही कमेंट टाकत चाला. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण इथंच थांबू. आमचा व्हिडिओ कसा वाटला, आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ टरबूज उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.